Hello friends, in this video I would like to discuss Raoult's law. First, we discuss statements of Raoult's law. Raoult's law states that the partial vapor pressure of any volatile component, of a solution at any temperature is equal to vapor pressure of pure component multiplied by mole fraction of that component in the solution. म्हणजेच राउल्ट्स लॉ मध्ये आपण काही क्वांटिटीचं रिलेशन्स मांडलेलं आहे, काही प्रॉपर्टीचं रिलेशन मांडले. कोणकोणत्या प्रॉपर्टीज? पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट आणि मोल फ्रॅक्शन. काय रिलेशन आहे याच्यामध्ये बघा. पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाइल कंपोनंट ऑफ द सोल्युशन, म्हणजे जे काय सोल्युशन असेल त्या सोल्युशनच्या व्होलाटाइल कंपोनंटचं आपण काय घेतलं? पार्शियल व्हेपर प्रेशर ॲट एनी टेम्परेचर इज इक्वल टू कशाच्या बरोबर आहे? इज इक्वल टू व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट. नाउ कन्सिडर अ बायनरी सोल्युशन. बायनरी मीन्स की त्याचे दोन कंपोनंट आहेत असं. बायनरी सोल्युशन कन्सिडर केलं आपण. सपोज बायनरी सोल्युशन ऑफ कंपोनंट ए अँड कंपोनंट बी. इन दॅट सोल्युशन, त्या सोल्युशन मध्ये Na is the number of moles of volatile liquid A. A componentचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? Na इतके आहेत. And Nb is the number of moles of volatile component or volatile liquid B. B चे किती नंबर ऑफ मोल्स आहेत? Nb. Again, Pa and Pb represents partial vapor pressures of component A and component B. आता या बायनरी सोल्युशन्स साठी आपण राउल्ट्स लॉ अप्लाय केला. तर अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ काय लिहिता येईल पहा. राउल्ट्स लॉ मध्ये काय म्हणतो आपण? पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनंट ए, Pa इज द पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनंट ए इज इक्वल टू व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट, म्हणजेच P0A इंटू XA. सिमिलरली अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ partial vapor pressure of B, Pb is equal to P0B into XB, where XA and XB काय आहे? XA and XB, XA and XB are mole fractions of component A and component B in the solution. सोल्युशन मध्ये A component चे नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन किती आहेत? XA. आणि B component चे मोल फ्रॅक्शन किती आहेत? XB. Again, this P0A in this equation, P0A and P0B काय आहे? Represents vapor pressure of pure components A and B. Again, if the vapors behave ideally, then total pressure P is equal to partial pressure of A plus partial pressure of B. Total pressure म्हणजे काय असणार आहे? दोन्ही कंपोनंटच्या पार्शियल प्रेशरची बेरीज. So total pressure is equal to Pa plus Pb, and from these two equation we can write P is equal to P0A into XA plus P0B into XB. Okay, this is about Raoult's law. Hello friends, in this video I would like to discuss ideal and non-ideal solutions. First we see definitions. पहिल्यांदा आपण आयडियल सोल्युशनचे डेफिनेशन पाहूया. In case of ideal solutions, the solutions which obeys Raoult's law at all concentration and temperature is called ideal solutions. कोणते सोल्युशन्स? की असे सोल्युशन्स जे ॲट ऑल कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचरला राउल्ट्स लॉ ओबे करतील त्यांना आपण काय म्हणणार आहोत? आयडियल सोल्युशन. इट इज ऑल्सो कॉल्ड परफेक्ट सोल्युशन. आयडियल सोल्युशन आपण काय म्हणणार आहेत? परफेक्ट सोल्युशन. बट इन केस ऑफ नॉन आयडियल सोल्युशन, दिस नॉन आयडियल सोल्युशन्स म्हणजेच the solutions which does not obey Raoult's law at all concentration and temperature. म्हणजेच अशी सोल्युशन्स की जे राउल्ट्स लॉ ओबे करणार नाहीत, राउल्ट्स लॉला डेव्हिएशन देतील, त्याला आपण काय म्हणणार आहोत? नॉन आयडियल सोल्युशन्स. दिस इज द फर्स्ट पॉइंट ऑफ डिस्टिंक्शन बिटवीन आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन्स. These non-ideal solutions also called real solution and ideal solution also called as perfect solution. Second point of distinction, in the formation of an ideal solution,
no heat is evolved or absorbed. In the formation of non-ideal solution, no heat is evolved or absorbed. म्हणजेच ज्या वेळेस आयडियल सोल्युशन तयार होत असेल त्यावेळेस हीट इव्हॉल्व ही होणार नाही, म्हणजे हीट बाहेरही पडणार नाही किंवा ऍब्सॉर्ब पण केली जाणार नाही. कधी? आयडियल सोल्युशनच्या फॉर्मेशन मध्ये. पण नॉन आयडियल किंवा रिअल सोल्युशनच्या बाबतीत मात्र काय? देअर मे बी इव्हॉल्युशन ऑर ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट. म्हणजेच मे बी म्हणतोय आपण, इथं शक्यता आहे नॉन आयडियल सोल्युशन तयार होत असताना हीट बाहेर पडू शकेल किंवा ऍब्सॉर्ब केली जाऊ शकते. मे बी इव्हॉल्युशन ऑर ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट in case of non-ideal solution. This is second point of distinction. Now third, the volume of solution is exactly equal to, म्हणजे आयडियल सोल्युशन जे तयार होणार आहे त्याचे व्हॉल्यूम कसे असणार आहे? एक्झॅक्टली इक्वल टू द सम ऑफ द व्हॉल्यूम्स ऑफ द कॉम्पोनंट. म्हणजे ज्या कॉम्पोनंट पासून आयडियल सोल्युशन तयार होणार आहे, ज्या कॉम्पोनंट पासून आयडियल सोल्युशन तयार होणार आहे त्या कॉम्पोनंटच्या व्हॉल्यूमची सम इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ टोटल सोल्युशन फॉर्मड. कधी? इन केस ऑफ आयडियल सोल्युशन. बट इन केस ऑफ नॉन आयडियल सोल्युशन, इन केस ऑफ नॉन आयडियल सोल्युशन व्हॉल्यूम मे नॉट बी एक्झॅक्टली इक्वल, may not be exactly equal to the sum of volumes of component. म्हणजे sum of volume of component म्हणजे ज्या कॉम्पोनंट पासून सोल्युशन तयार होणार आहे त्या कॉम्पोनंटच्या व्हॉल्यूमचे जर समेशन केलं तर टोटल व्हॉल्यूम इतकं येईलच असं नाही. मे नॉट बी एक्झॅक्टली सेम ऑर इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ सम ऑफ कॉम्पोनंट्स. फोर्थ पॉइंट ऑफ डिस्टिंक्शन, in case of ideal solution the sum of partial pressures is the same as the observed pressure of the solution. म्हणजेच पार्शियल प्रेशर्सचे समेशन आणि ऑब्झर्व्ड प्रेशर हे काय असणार आहे? सेम असेल. कोणाच्या बाबतीत? आयडियल सोल्युशनच्या बाबतीत. बट इन केस ऑफ नॉन आयडियल सोल्युशन मे नॉट बी द सेम. म्हणजेच काय? द सम ऑफ पार्शियल प्रेशर्स इज मे नॉट बी द सेम टू दॅट ऑफ द ऑब्झर्व्ड प्रेशर. ऑब्झर्व्ड प्रेशर आणि सम ऑफ पार्शियल प्रेशर हे सेम असेलच असं नाही. कोणाच्या बाबतीत? नॉन आयडियल सोल्युशनच्या बाबतीत. अँड लास्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ आयडियल सोल्युशन benzene and toluene, and in case of non-ideal solution ethyl alcohol and water. Okay, this is about ideal and non-ideal solution.